मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित होण्याची शक्यता। ओबीसींना सरसकट 27% आरक्षण लागू करण्याला सुप्रीम कोर्टाची नापसंती। आजच्या सुनावणीमध्ये भवितव्य ठरणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रचार दौरे। उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेतल्या जाणार। शिवसेनेचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। ऑपरेशन कमळवरून शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी। भाजप मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडत असल्याचाही आरोप। उल्हासनगरमधून तुम्ही सुरुवात केलीत, यापुढे एकमेकांना पक्षात प्रवेश देऊ नका। भेटीला आलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांनाच मुख्यमंत्र्यांनी सुनावलं, सूत्रांची माहिती। महायुती मजबूत, कुठेही मतभेद मनभेद नाहीयेत। नाराजी असल्यास समन्वय समितीमधून सोडवण्याचा प्रयत्न करू। शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीवर बावनकुळेंचं भाष्य। आता परत कुणीतरी गावाला जाणार। शिवसेना भाजप वादानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं। स्वार्थापोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार, हा जनतेचा अपमान। आदित्य ठाकरेंची टीका। शिंदेंच्या उमेदवारांविरोधात लढलेले ठाकरेंचे शिलेदार भाजपात। अद्वै हिरेंसह राजू शिंदेंच्या हाती कमळ। हिरेंनी भुसेंविरोधात तर राजू शिंदेंनी शिरसाटांविरोधात विधानसभा लढवली होती। प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो। निवडणुकीच्या काळामध्ये याचं प्रमाण वाढतं। भाजपमधील इन्कमिंगवरती अजित पवारांची प्रतिक्रिया। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल आला। पार्थ पवारांना क्लीन चिट। अहवालानुसार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी, पार्थ पवारांचं नाव नाही। बारामतीमध्ये अजितदादांच्या सहयोग निवासस्थान परिसरामध्ये अघोरी पूजेचा प्रकार। तिकीट मिळवण्यासाठी किंवा कापण्यासाठी अघोरी पूजा केल्याची चर्चा। अनगर नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद। आमचा नाद करू नका, भाजपचा जल्लोष करत अजितदादांना इशारा। तर राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्ष झाल्याचा दावा। अनगर नगरपंचायतीमध्ये अर्ज बाद केल्याच्या निर्णयाविरोधात उज्ज्वला थिटे कोर्टात जाणार। तर अर्ज भरताना कागदपत्रांची तपासणीही केली होती। माझा मुलगाही सोबत होता, मग त्याचीच सही कशी राहू शकते, थिटेंचा सवाल। अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा सिद्ध झाला। कितीही मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते। उज्ज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटलांची राजन पाटलांवर टीका। बिबट्यांच्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। शाळांच्या वेळेमध्ये बदल केलेत। नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी घेणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका। दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मालिकांविरोधात आरोप निश्चित। पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार। वकील असीम सरोदेंची सनद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती। बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून 3 महिने सनद रद्दच्या निर्णयाला स्थगिती। मुंबई विमानतळावर उद्या दुरुस्तीची कामं केली जाणार। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रनवे बंद असणार। वार्षिक देखभालीसाठी धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय। मुळशी पाटण फेम पिठाभाई भाजपात। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये अभिनेते रमेश परदेशींचा भाजप प्रवेश। संघाच्या गणवेशात फोटो पोस्ट केल्यानं राज ठाकरेंनी सुनावलं होतं। बंद खोलीत शेकोटी पेटवणं बेतलं जीवावर। धुरामुळे झोपेतच गुदमरून 3घांचा मृत्यू, तर एकाची प्रकृती गंभीर। बेळगावातील घटना। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला आज अमेरिकेतून भारतात आणलं जाणार। अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ। बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा होणार। एनडीएच्या विधिमंडळ बैठकीनंतर अधिकृत शिक्कामोर्तब केला जाणार। नव्या सरकारचा उद्या पाटण्याच्या गांधी मैदानात शपथविधी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।